अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. शिवी करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय वैष्णवांचा धर्म काय आहे त्या धर्माचं वर्णन करतायत. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्तीपरायण निखिल डोंबले यांच्या घरी गोपूजन अधिक त्या गोमातेचा डोहळ जेवणाचा कार्यक्रम. आणि त्या निमित्ताने त्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तत्संबंधी काही विचार करण्याचा थोडासा प्रयत्न करू. ज्या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो ती भारत भूमीच श्रेष्ठ आहे. का म्हणाल? या भारत भूमीमध्येच देवाचे अवतार झाले, संतांचे अवतार झाले. किंबहुना या भूमीमध्येच आज धर्म नांदतो. नवे नवे असं वर्णन केलेलं आहे. ज्या ईश्वराने हे जग निर्माण केलं, जग निर्माण करत असताना काही गोष्टी त्या जगताच्या स्थैर्याच्या करता, जगताच्या अस्तित्वाकरता काही ईश्वरांनी गोष्टी निर्माण केलेल्या. बरं, अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्या जगताचं अस्तित्व कायम टिकून राहावं याच्याकरता 7 गोष्टी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये गाय निर्माण केली. फक्त एकाचाच विचार आपण करू. उल्लेख केलेला आहे की या जगताचं अस्तित्व राहण्याकरता वेद निर्माण केला. या जगताचं अस्तित्व राहण्याकरता
पतिव्रता निर्माण केली, या जगताचं अस्तित्व राहण्याकरता संत निर्माण केले, या जगताचं अस्तित्व करण्याकरता दानशूर मंडळी निर्माण केली, या जगताचं अस्तित्व राहण्याकरता सत्य बोलणारी माणसं जगतामध्ये निर्माण केली. त्या 7 वस्तू जगात आहे म्हणून जगताचं अस्तित्व आहे. त्या 7 वस्तूपैकी एखादी गोष्ट यातली जर कमी झाली की जगताचं अस्तित्व राहणार नाही. मग जगताच्या अस्तित्वाकरता एका गोमातेचं निर्माण देवानी केलेलं आहे. म्हणजे काय त्याचं विशेषत्व असेल हे आपल्या लक्षी येईल. त्याच्या पुढं निर्माण केलेलं आहे देवाने. नुसती गोमाता निर्माण केली नाही, त्या गोमातेचं पालन करण्याकरता देवच मानव देहरूप धारण करून प्रकट झाला. गोमातेचं पालन करण्याकरता हा स्वतः देव मानवी देह धारण करून प्रकट झाला. त्या गोमातेची सेवा घडावी म्हणून. कारण जगतामध्ये त्या गोमातेच्या संबंधाने धर्म नांदतो. आणि तो धर्म या जगतामध्ये राहण्याकरता, स्थिर राहण्याकरता, की भगवंताला त्या धर्माचं अनुष्ठान करावं लागतं. बरं का, धर्माचं अनुष्ठान करावं लागतं. म्हणून त्या धर्माच्या बाबतीत असं वर्णन केलेलं आहे, धर्माचा संस्थापकही देवच आहे, धर्माचं अनुष्ठान करताही देवच आहे, धर्माचं रक्षण करणाराही देवच आहे, आणि धर्माचं पालन करणाराही देवच आहे. 4 गोष्टी सांगितल्या. म्हणजे धर्माचा संस्थापक अध्यक्ष देव आहे. देवानेच धर्माची स्थापना केली. ज्या धर्माची स्थापना केली त्या धर्माचं अनुष्ठान स्वतः देवच करतो. आणि ज्या धर्माची स्थापना केली त्या धर्माचं रक्षणही देवच करतो. आणि ज्या धर्माची स्थापना केली त्या धर्माचं पालनही देवच करतो. धर्म रक्षावया धर्म रक्षावया
मिळून वाजवायचं. नवीन तुम्हाला गुरु भेटला मधल्या धुमाळीच्या चाली आहेत आणि त्या उठाव होण्याकरता दोघांनी वाजवलं तर चालीचा आनंद. आणि संगीतकाराची चाल उठावी वाटायचं तर एका एकानेच वाजवलं. तो दोघांनी वाजवलं की त्याच्या चालीचा विस्कट होतो. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. धर्म रक्षावया अवतार देशी. धर्माची स्थापना केली, धर्माचं अनुष्ठान केलं आणि धर्माचं संरक्षण आणि धर्माचं पालन करण्याकरता देव अवताराला आला. जर देवाला धर्माचं पालन करण्याकरता, धर्माचं अनुष्ठान करण्याकरता जर अवताराला यावं लागतं, तर आम्ही तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आम्ही तुम्ही काय अधर्माचं अनुष्ठान करावं का? आम्ही तुम्ही सुद्धा धर्माचं अनुष्ठानच केलं पाहिजे. धर्माचं अनुष्ठानच केलं पाहिजे. मग गो पालन करणं हा धर्म आहे. गो पालन करणं हा धर्म आहे. आणि ते धर्म गो पालन करणं प्रत्येकाचा धर्म आहे. भूत दया गाई प्रत्येकाने त्या गायीचं पालन केलं पाहिजे. गायींचं पालन करणं धर्म आहे. धर्म आहे. आणि त्या धर्माची व्यापकता सांगितलेली आहे. वेदामध्ये सांगितलेली आहे, पुराणामध्ये सांगितलेले आहे. 18 महाभारतामध्ये सांगितलेले आहे आणि संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहे. एवढं या गोमातेच्या पालनाचा फार विस्तार केलेला आहे बरं पुराणाने. इतका विस्तार आहे तो एका तासामध्ये सांगण्यासारखा नाहीये आणि एका तासामध्ये सांगून संपण्यासारखा नाही. कारण त्याचं अनन्यसाधारण असं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. आज मानवी जीवनामध्ये आणि त्या गोमातेचा फार मोठा संबंध सांगितला. जसं
देश सेवा सांगितली, ईश्वर सेवा सांगितली, तशी गायीची सेवा सांगितलेली आहे. आणि त्याच आध्यात्मिक दृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टीने दोन्हीही दृष्टीने त्याचा विचार मांडलेला आहे. आज निसर्गाचं संतुलन राहण्याकरता गोधर्म फार महत्वाचा आहे. गोधर्म फार महत्वाचा, लक्षात ठेवा. आज लोकांची प्रवृत्ती तिकडं कमी आहे, प्रवृत्ती कमी आहे. वास्तविक असा नेम आहे जो 4 वर्ण सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यामध्ये वैश्याच्या जीवनामध्ये गोपालनाचा संबंध जास्त आहे आणि क्षत्रियच्या जीवनामध्ये गोरक्षणाचा संबंध आहे. बरोबर, गोपालन केलं पाहिजे. जवळजवळ प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये गाय पाहिजे. बरं का, गाय पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. पूर्वी होत्या, आपण कालांतरांची माणसाने स्वार्थ बुद्धी वाढली. स्वार्थ बुद्धी वाढली का? उत्पन्न वाढलं पाहिजे, उत्पन्न जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. कमी उत्पन्न मिळेल त्याच्यातून माणसं बाजूला व्हायला लागली आणि जास्त उत्पन्न ज्याच्यामध्ये मिळायला लागले त्याच्यामध्ये माणसं प्रवृत्त व्हायला लागली. पण त्याच्यात धर्म घडायला लागला का अधर्म घडायला लागलाय कोणी विचार करायला तयार नाही, करायला तयार नाही. लक्षात, कारण गाय जेवढं दूध देते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं म्हैस दूध ज्यादा देते. पण गाईचा आणि म्हशीचा संबंध आहे. आता हे अलीकड आलेलं आहे संकरीचे बीज, कोणतं? जर्सी. ही गायीची जात नव्हे, गायीची जात नव्हे. बरं का, ते गायी सारखं दिसते म्हणून माणसं त्याला गाय म्हणतात. कोणी त्याला गाय नाव ठेवलं माहिती नाही. पण गायींचं पालन करणं फार महत्वाचं, लक्षात ठेवा. आज गायींचं पालन करण्याने शरीराची पुष्टी होते, गायींचं पालन करण्याने वृक्षाची पुष्टी होते, गायींचं पालन करण्याने संततीची पुष्टी होते, गायींचं पालन करण्याने धर्माची पुष्टी होते, गायींचं पालन करण्याने या पृथ्वीची पुष्टी होते. प्रत्येक गोष्टीची पुष्टी होते. बरं, पुष्टी म्हणजे वाढ. त्याला मराठी शब्द आहे दष्ट पुष्ट. शरीर पुष्ट होण्याकरता काय प्यावं? कुणाचं? एक आईचं नाहीतर गाईचं. हा, शरीर पुष्ट होण्याकरता आईचं नाहीतर गाईचं दूध प्यावं. त्याने शरीर पुष्ट होतं, किंबहुना बुद्धी पुष्ट होते. बुद्धी सुद्धा पुष्ट होते. ज्याने आईचं दूध पिलं त्याला रोग होत नाही, त्याला रोग होत नाही. आणि ज्याने गायीचं दूध पिलं त्याला भवरोग होत नाही. एवढं त्या दुधाचं सामर्थ्य आहे. का? ते अंगाने इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पुढचं नाही घ्यायचं, कामापुरतं होत. अंगानेच दूध पवित्र आहे. बरं का, पवित्र आहे ते गोड आहे. हा, त्याला गोडी येण्याकरता दुसरा पदार्थ दुधात कधी टाकू नये. बरं का,
त्यात साखर टाकू नये, चहा पत्ती टाकू नये, कॉफी टाकू नये, नुसतं दूध प्यावं, हीच रीत आहे. आता अलीकडे या युगामध्ये चहा जन्माला आलाय, बरोबर आहे ना. पूर्वी चहा म्हणजे लोकाला माहिती नव्हता, दुधावर, आणि त्या दुधामध्ये फार मोठी शक्ती आहे, फार मोठी शक्ती आहे. बुद्धीला सतेज ठेवण्याचं सामर्थ्य गायीच्या दुधामध्ये, बुद्धीची स्मरण शक्ती वाढवण्याचं सामर्थ्य गायीच्या दुधामध्ये आहे. शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवण्याचं सामर्थ्य गायीच्या दुधामध्ये आहे. आणि त्याचे फायदे सांगितले बरं का. म्हणून सर्व अंगाने त्या गायीचा विचार शास्त्रामध्ये केलेला आहे. एवढा विचार केलेला आहे, त्याचं रोज दर्शन घ्यावं गायीचं, रोज स्पर्शन घ्यावं, स्पर्श करावा, रोज दर्शन करावं, रोज तिला घास द्यावा आणि त्याला रोज नुसता घास खाऊ घालावा. आपल्या घरामध्ये शिजवलेलं जे अन्न आहे ना, त्या अन्नाची शुद्धी होण्याकरता गाईला रोज एक शिजवलेला घास द्यावा. देताय रोजच्या रोज स्वयंपाक करत असताना महिलांनी गाईच्या नावचा रोज एक नैवेद्य तयार केला पाहिजे, रोज गाईला दिला पाहिजे, शिळ नाही द्यायचं. कारण त्या गाईच्या ठिकाणी ग्रहण शक्ती जबरदस्त आहे बरं. जर अन्नाच्या ठिकाणी दोष जर असतील तर गाय ते अन्न सेवन करत नाही, सेवन करत नाही बरं. ग्रहण शक्ती आहे, ती ग्रहण शक्तीवरून त्या अन्नाचा निर्णय करते गाय. साठून बघावं लागत नाही तिला. आम्हाला जिभेवर ठेवल्यानंतर कळतं यात मीठ कमी आहे, मग नको म्हणतात माणसं. अशी ग्रहण शक्ती त्या देवानी त्या गायीला दिली. त्या केवळ ग्रहण शक्तीवरती ती त्याचा निर्णय करते बरं. म्हणून रोज त्या गायीला नैवेद्य द्यावा, रोज गायीचं दर्शन घ्यावं, रोज गायीला घास खाऊ घालावा. भगवंतानी हा विचार राजा नंद राजाला सांगितलेला आहे बरं का. ज्यावेळी गोकुळामध्ये देव अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये नंद राजा दरवर्षी इंद्राची पूजा करायचा. आणि देव अवतीर्ण झाल्यानंतर देवाच्या लक्षात आलं की आपले पिताश्री आपल्या या गोकुळ नगरीचे राजे, त्यांनी आयोजन केलेलं आहे इंद्राच्या यागाचं, इंद्राच्या पूजनाचं. हे देवाला कळाल्यानंतर देव तिथं गेले. तेव्हा म्हणले थांबा, म्हणले हा याग करायचा नाही. कोण बोलायला लांब जाऊ म्हणा, तिकडं पलीकडे जाऊ, मंदिराच्या पलीकडे. आणि भगवंतांनी सांगितलं आज तुमच्या इंद्राची पूजा करता, इंद्राची पूजा नाही करायची म्हणले, गोवर्धनाची पूजा करायची. का गोवर्धनाची पूजा करायची? देव सांगतायत. कोणाला सांगतायत? आपल्या बापाला सांगतायत आणि गोकुळवाशांना सांगतायत. हे बघा, आपल्या या नगरीमध्ये गोकुळामध्ये ज्या गायी आहेत ना, त्या गायी कशामुळे वाढतात म्हणले, त्यांचं भरण पोषण त्या गवताने होत आणि ते गवत गोवर्धन आपल्याला देतो म्हणले. तो
गोवर्धन आपल्याला देतोय. त्या गोवर्धनावरती येणार गवत आणि त्या गवताच्या सामर्थ्याने आज गायी जगतात आणि गायीमुळे आज आमचं तुमचं जीवन आहे. तेव्हा म्हणजे इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करायची. आणि हे सांगत असताना भगवंतांनी तिथं विस्ताराने विचार प्रगट केलेला आहे. भगवंतांनी सांगितलं, रोज गाईला गोघास घालतो त्याला सर्व तीर्थाचं पुण्य मिळतं. सर्व तीर्थाचं पुण्य मिळतं. जो रोज गाईला घास घालतो त्याला सर्व व्रताचं पुण्य मिळतं. जो रोज गाईला घास घालतो त्याला सर्व दानाचं पुण्य मिळतं. ज्याला रोज गाईला गोघास घालतो त्याला वेदाचं अध्ययन केल्याचं पुण्य मिळतं. जो रोज गाईला गोघास घालतो त्याला रोज ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य मिळतं. असं देव सांगायला लागले बर का. म्हणजे गाईला गोघास घालण्याने तुम्ही न नुसतं जर गाईला गोस घातला ना, तुम्हाला कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही, कुठलं व्रत करण्याची गरज नाही, कुठलं तप करण्याची गरज नाही, इतर देवतेची नवे नवे भगवंताची आराधना सुद्धा करण्याची गरज नाही. एवढं देवानी त्या गोकुळातल्या लोकाला आणि नंदराजाला सांगितलं बरं का. मग त्या गाईला गोघास घातला पाहिजे. नवे नवे समजा एखादी गाय जर आपल्या शेतामध्ये जर चरत चरत आली तर त्या गाईला शेतातून बाजूला करू नये. तर चरणाऱ्या गाईला जर तुम्ही बाजूला केलं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं, गोहत्येचं पातक लागतं बरं का. गोहत्येचं पातक लागतं. म्हणजे गाय जर आपल्या शेतामध्ये सहज चरत आली तर शेतकऱ्याने गायीला हाकलू देऊ नये, द्यायचं नाही. कुणी म्हणेल आमचं पीक जाईल, पण ते दुपटीनं येईल बरं का. दुपटीनं येईल. म्हणून चरणाऱ्या गायीला कधीही हाकलून देऊ नये. गायीच्या पाठीवरती मारू नये, ब्राह्मणाच्या पाठीवरती मारू नये. त्याला ब्रह्महत्येचं पातक लागतंय बरं का. म्हणजे एवढं त्या गो मातेच्या सेवेचं वर्णन केलेलं आहे. गो मातेच्या नवे नवे भगवान सांगतायत नंदराजाला, हे बघा, जो कोणी या गाईला गोघास घालेल त्याला पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळेल. जवळजवळ 10-15 त्याची फलश्रुती सांगितलेली. नुसतं गाईला चारा खाऊ घालण्यामध्ये बरं का. आता रोज जो पालन करतो, रोज तिला धुतो, रोज तिची पूजा करतो, त्याला काय काय मिळत असेल. म्हणून त्या गोमातेचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, सर्व देवतांचं वास्तव्य गोमातेच्या ठिकाणी आहे. गोमातेच्या ठिकाणी आहे बरं का. सर्व देवगण गोमातेच्या पोटामध्ये राहतात. पोटामध्ये राहतात. त्या गोमातेचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, गोमाता जर रस्त्याने चालली, जिथं जिथं त्या गोमातेचा पाय पडतो त्या त्या पायाखालची माती कपाळाला गोपी चंदन जसं लावावं तसं ती माती कपाळाला लावावी. कपाळ शरीर पवित्र होत आहे. शरीर पवित्र होत आहे. का तर त्या गोमातेच्या 3 भाग केले बर का. गोमातेच्या पोटामध्ये सर्व देव राहतात. गोमातेच्या गोमूत्रामध्ये लक्ष्मी राहते आणि गोमातेच्या पायामध्ये सगळी तीर्थ राहतात. सगळी तीर्थ राहतात. म्हणून गायीची पूजा करत असताना पायाची पूजा केली जाते. समोरून तिची कधी पूजा केली जाते, तिच्या पायाची पूजा करायची.
जेवढी जगामध्ये तीर्थ आहेत ती सगळी तीर्थ त्या गायीच्या खुरामध्ये राहतात. खुरामध्ये राहतात. म्हणून तर वर्णन केलंय बघा. देव गायी राखण्याकरता वनामध्ये जायचे आणि गायी राखण्याकरता वनामध्ये जाते. संध्याकाळी गायी घेऊन देव गोकुळात यायचे आणि संध्याकाळच्या वेळेला त्या गायी रस्त्याने चालायला लागले की पायाची धूळ ती उडायची आणि ती उडालेली धूळ देवाच्या अंगावरती ती बसली आणि त्या अंगाला पाहून पांडुरंग हे नाव त्याला प्राप्त झालं. गायीच्या चरणाची धूळ देवाच्या अंगावरती स्थानापन्न झाल्यानंतर त्या देवाला पांडुरंग ही उपमा प्राप्त झाली. बरं म्हणजे एवढं त्या धुळेचं वर्णन केलेलं आहे. पण धूल त्या गोमातेची रोज आपण कपाळाला लावावी. कपाळाला लावावी. ज्या ठिकाणी तुम्ही त्या गोमातेला बांधताना ती जागा स्वच्छ असावी. बरं त्या जागेचं पावित्र्य सांगितलेलं आहे. ज्या जागी तुम्ही गाय बांधताना त्याला गोटा न म्हणता त्याला तीर्थ म्हटलंय. बरं तीर्थ म्हटलंय. मी हे सांगतो या प्रत्येकाला श्लोक आहेत बरं का. मी काय पाठ करून आलो नाही. प्रत्येकाला श्लोक आहेत. काही ब्रह्म वैवर्त पुराणातले श्लोक आहेत, काही अथर्व वेदातले श्लोक आहेत, काही महाभारतातले श्लोक आहेत, काही अग्नी पुराणातले श्लोक आहेत, काही विष्णू पुराणातले श्लोक आहेत. प्रत्येकाचं वर्णन श्लोकातून केलेलं आहे. बरं का. मी फक्त त्या श्लोकाचा भाव आपल्या समोर प्रकट करतो. मग त्या गायीच्या ठिकाणाचं पावित्र्य सांगत असताना असं वर्णन केले, जो कोणी गायीच्या गोट्यामध्ये मरेल तो मुक्त होतो. पण मरणाच्या वेळी शुद्धीत पाहिजे ना. माणसं दवाखान्यात मरतात, माणसं रस्त्यावर मरतात. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मरण जवळ आल्यानंतर त्याला कुठं न्यावं? गोट्यात न्यावं. त्याला गोट्यात न्यावं. आणि त्या गोट्यामध्ये जर त्याला मरण आलं तर तो मुक्त होतो असं वर्णन केले. लक्षात ठेवा. नवे नवे त्या गोमातेचं वर्णन करताना असं वर्णन केले, ज्यावेळी आता ती गरोदर आहे तेव्हा घरच्या लोकांना संधी आहे का डोहळ जेवणाचा कार्यक्रम आहे ना, असं वर्णन केलेलं आहे. ज्यावेळी ती प्रसूत होते त्या प्रसूतीच्या वेळेला आपण सावध पाहिजे. प्रसूतीच्या वेळेला सावध पाहिजे. ती कधी येईल सांगता येत नाही, वेळ ठरलेली नाहीये. आणि त्या प्रसूतीच्या कालामध्ये ती बांधताना अशी काय बांधावी की तिला प्रदक्षिणा घालता याव्या. प्रदक्षिणा जी प्रसूती सुरू होत असताना आपण थंड पाण्याने आंघोळ करायची अंगावरच्या कपड्यासहित. बरं वस्त्रासहित. आणि वस्त्रासहित आंघोळ करून त्या ओल्या कपड्याने ती गायीची प्रसूती चालू असताना त्या गायीला 5 प्रदक्षिणा घालाव्या. जो प्रसूतीच्या कालामध्ये गायीला 5 प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. इथं श्रीमद भागवतामध्ये काय सांगितलं, रोज गायीला घास घातला तर पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. हे अवघड आहे, हे सोपं आहे. पण ज्याच्याकडे गाय आहे त्याला हे बरं आहे ना. आमच्याकडे गायीच नाहीत, आमच्याकडे कुत्री आहे. प्रत्येकाच्या घरात कुत्र आहे, प्रत्येकाच्या घरात. गायीची किंमत नाही पण कुत्र्याची किंमत फार अलीकडे आहे. गायीची किंमत नाही. लक्षात ठेवा. का? पवित्र वस्तूची किंमत करता येत नाही.
कुत्र पवित्र नाहीये, अपवित्र आहे. कुत्र अपवित्र आहे. तुम्ही जर जेवायला बसला आणि येऊन जर कुत्र्याने तुमच्या अन्नाला स्पर्श केला तर ते अन्न खाऊ नये. नव्हे नव्हे, तुम्हाला जर कुत्र्याने स्पर्श केला तर आंघोळ करून जेवावं एवढं सांगितलं. लक्षात घ्या. माणसं कुत्र्याला गादीवर घेऊन झोपतात, जेवताना मांडीवर घेतात, त्याचे लाड करतात. अपवित्र आहे, लक्षात घे. पण गाय मात्र सर्व अंगाने पवित्र आहे. सर्व अंगाने पवित्र आहे. परम पवित्र आहे, नुसती पवित्र नाही. लक्षात ठेवा, परम पवित्र कशाला म्हणतात? तुमच्या लक्षात यायला पाहिजे श्रवण करणाऱ्यांच्या. ज्याचं पावित्र्य दुसऱ्याला प्राप्त झालं तर त्याचं पावित्र्य कधी कमी होत नाही, त्याला म्हणतात परम पवित्र. तुम्ही जर नदीचं स्नान केलं तर पावित्र्य प्राप्त होतं, पण नदीला पावित्र्य निघून जातं, तिला पुन्हा जवळ यावं लागतं. तीर्थे तया ठाया एकेती पुनीत व्हावया. म्हणजे ज्याच्या स्पर्शाने पावित्र तिचं कमी कधी होत नाही, त्याला म्हणतात परम पावित्र्य. बरं, आमच्या जीवनामध्ये पावित्र्य प्राप्त होतं, पण पावित्र्य ते कमी होत. पावित्र्य आता तुम्ही पाया पडता, पाया पडण्याने माझ्या जीवनातलं पुण्य कमी होतं. माझे म्हणजे कोणाचे आहे, लक्षात ठेवा. म्हणून पाया पडून घेऊ नये. का? आपलं भांडवल कमी होते ना. भांडवल कमी होत आहे, म्हणजे पुन्हा ते करायला पाहिजे नाही. तसं गोमातेचं सेवा करण्याने तिचं पावित्र्य कधीच कमी होत नाही. लक्षात ठेवा, तिचं पावित्र्य कायम स्वरूपाचं. म्हणून त्याला म्हणतात परम पावित्र्य. आणि परम मांगल्य त्या गोमातेच्या ठिकाणी. बरं, त्या गोमूत्राचं वर्णन करताना असं वर्णन केले. गुजरात मध्ये एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कृषी विश्वविद्यालय आहे. कृषी विश्वविद्यालय. तिथल्या प्रोफेसरांनी शोध लावलाय, गोमूत्रापासून सोनं निर्माण करता येतं. गोमूत्रापासून सोनं निर्माण करता येतं. त्यांनी सोनं निर्माण केलं गायीच्या मूत्रापासून. बरं का, शोध लावलाय. तुम्हाला ते लिखे माझ्याकडे, मी देतो तुम्हाला. म्हणजे गायीच्या गोमूत्रापासून सोनं निर्माण होतं. अहो, गायीच्या गोमूत्रापासून सोन्यासारखं धान्य जन्माला येतं. कुठलीही कीड जर निर्माण झालेली असेल पिकावरती, त्या पिकावरची कीड मारण्याकरता गोमूत्रामध्ये फार शक्ती आहे. बरं का, गोमूत्रामध्ये फार शक्ती आहे. आणि ते गोमूत्र फवारणी केली की कीड मरते. कीटकनाशाने कीड मरते, पण उत्पन्न घटतं. कीटकनाशाने कीड मरते, पण मारणारा सुद्धा मरण्याची शक्यता आहे. पण त्या गोमूत्राचं वर्णन केले. रोगाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य नवे त्यांनी शोध लावलाय. बरं, शोध लावलाय की गायीच्या त्या मूत्रामध्ये 388 गुण औषधी आहे. 388. म्हणून गोमूत्राचंही महत्व सांगितलेलं आहे. गोमूत्र आणि गोमल म्हणजे शेण. त्याच्यामध्ये एक शक्ती सांगितली त्यांनी. बरं, काय शक्ती सांगितली? जे काही वायू निर्माण होतात ना, प्रदूषण कमी करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. प्रदूषण कमी करण्याचं सामर्थ्य त्या
शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये. आपल्या घराला पावित्र्य ठेवण्याकरता त्यांनी असं वर्णन केलंय, भिंतीलाही गाईच्या शेणाने सारवावं आणि खालची जमिनी गाईच्या शेणाने सारवावं. आता हे निघून गेलं सगळं. ज्याच्या घरामध्ये शेणाने सारवलं जातं आणि ज्याच्या घरामध्ये भिंती सारवल्या जातात त्याला मुली कोणी देत नाही. का त्याला मागास म्हणतात. मागास कशावरून होणार? माझा अनुभव आहे, माझा अनुभव आहे. आम्ही इचलकरंजीला मुलगी पाहायला करता गेलो. तो मुलीचा बाप म्हणला आम्ही तुमचं घर बघणार. आणि तो घर बघायला आला आणि घर बघायला आल्यानंतर म्हणजे तुमच्या घरात सारवावं लागतं, आमच्या मुलीला हे जमत नाही, आम्ही काही मुलगी तुमच्या घरात देणार नाही. किती 27 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तर सोडूनच द्या. त्यांनी सत्य सांगितलं, सारव आमच्या मुलीला सारवता येत नाही, आमची मुलगी सारवणार नाही, तेव्हा आम्ही मुलगी देण्याचा संबंधच येते म्हणजे. पण त्या सारवण्याचं महत्व सांगितलंय बरं का. एखादी तुम्हाला जर साधना करायची असेल तर त्या साधनेला पावित्र्य प्राप्त होण्याकरता एक गायीच्या शेणाने तरी ती जागा सारवलेली पाहिजे, नाहीतर गोमूत्राने तरी ती जागा पवित्र केली पाहिजे. म्हणजे त्याचं पावित्र्य सांगितलेलं आहे. म्हणून सर्व अंगाने मंगलता आणि सर्व अंगाने पावित्रता त्या गायीच्या ठिकाणी सांगितलं. आणखी त्या गायीचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, जर गायीच्या तुपाचा तेला दिवा रोज जर घरामध्ये जर लावला तर ऑक्सिजन वाढतो. बरं ऑक्सिजन. रोज तेलाचा तुपाचा दिवा लावा. गायीच्या बरं का, म्हशीच्या नाही. म्हणून तर यज्ञाचं वर्णन करताना वर्णन केले, तुम्ही पुत्र कामिष्टी यज्ञ करा, नाहीतर स्वर्गाला जाण्याकरता कुठला यज्ञ? अश्वमेध यज्ञ करा. त्या यज्ञाला सफलता येण्याकरता गायीचंच तूप लागतं. गायीचंच तूप लागतं. आणि जो कोणी गायीची सेवा करतो, गायीला घास खाऊ घालतो, त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. अशी अनेक फलश्रुती त्या गोमातेच्या सेवेतून सांगितलेला आहे. याचा अर्थ गो पालन करणं हा धर्म आहे. लक्षात, गो पालन करणं हा धर्म आहे. आणि प्रत्येकाने त्या गो मातेचं पालन केलं पाहिजे. पालन केलं पाहिजे. कुणी म्हणेल महाराज आमच्याकडे जागेची अडचण आहे, आमच्याकडे गाय बांधण्याकरता जागा नाही, गाडीच्या पार्किंगला जागा आहे. गाडीच्या पार्किंगला जागा आहे, पण गाईला बांधण्याकरता जागा नाही. अडचण आहे, प्रत्येकाला अडचण आहे. कोण म्हणतात आमच्याकडे जागा नाही, आमच्याकडे वेळ नाही. समजा तुम्हाला गाईचं पालन करता नाही आलं, जे पालन करतात त्यांना तरी सहकार्य करा. त्यांना तरी सहकार्य करा. आपल्याकडे जागा नाही, आपण त्याला खाऊ घालत नाही. जे गाय पाळतात त्याला आपल्या परीने रोज गोघास गेला पाहिजे. लक्षात ठेवा. आपल्या वतीनं तुम्ही जर पंढरपूरला गेला तर त्या वाळवंटात ती माणसं गाय घेऊन बसतात. एक वाळवंटात आणि गोपाळपुरात एकच गवताचा एवढा भारा आणलेला असतोय, त्यातल्या 2च काड्या देतात 10 रुपये. आणि माणसं घालतात आदराने. का? 2 रुपयाचं गवत घालून कुठं गाईचं पोट भरतय. रोज घातलं पाहिजे. लक्षात ठेवा. रोज दिला. आपल्याला जगण्याकरता रोज खावं लागतं का नाही?
जसं गाईला रोज खाऊ घालण्याकरता जे गाय पाळतात त्यांच्याकडे तुम्ही रतीप लावा. आमच्या वतीनं रोज एवढा चारा खाऊ घाला. ज्याला जागेची अडचण आहे, ज्याला वेळेची अडचण आहे, वेळ नाही जागा नाही, त्यांनी जे सांभाळतात त्यांना तरी सहकार्य करा. नाही जमलं रोज गाईला नमस्कार करा. हे नाही जमलं कारण गाईला नमस्कार करण्याकरता यांच्या घरात यायला पाहिजे. आपण कामाला जाण्याच्या आधी घरातली माणसं उठली पाहिजे नाही का. आपण त्या गल्लीला राहणार आणि हे या गल्लीला राहणार, आपण येणार कसं. म्हणून अनेक पर्याय शास्त्रांनी सांगितलं. नमस्कार करा. नमस्कार नाही करता जरी आला तरी गायीचा महिमा वाणीनं वर्णन करा. वर्णन करता नाही आला, जो वर्णन करतो ते कानाने श्रवण तरी करा. जो कोणी गायीचं दर्शन घेईल, जो कोणी गायीचा महिमा सांगेल, जो कोणी गायीचा महिमा ऐकेल, त्याला अगणित पुण्य निर्माण होतं. बरं, अगणित पुण्य निर्माण होतं. म्हणजे अनेक रूपाने त्या गोमातेच्या सेवेचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. मग त्या गोमातेचं आपण रोज यातला एक तरी व्यवहार आपल्या जीवनामध्ये घडावा. किंबहुना जो कोणी या गोमातेच्या विरोधात जीवन जगेल, बर का, जो कोणी त्या धर्माला प्रतिबंध करेल, त्याच्याकरता भगवंतांनी वर्णन केलं. जोपर्यंत या सृष्टीचा शेवट होत नाही तेव्हापासून त्या शेवट कालापर्यंत जो गायीच्या विरोधात जीवन जगतो त्याला कालसूत्र नरकात पडून राहावं लागतं. बरं का, कुठलं कालसूत्र नावाचा नरक आहे. आणि कुठपर्यंत, जोपर्यंत सृष्टीचा शेवट होत नाही तोपर्यंत त्याला नरकातच त्या पडून राहावं लागतं. एवढं वर्णन त्या गोमातेच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. आणि अशा गोमातेचं आज आपण पूजन करत आहोत. आपण पूजन करत आहोत. आपल्याला पूजनाची संधी मिळालेली आहे. किंबहुना आपल्याला त्या गोमातेच्या महिमा सांगण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि तुम्हाला ऐकण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ज्यांनी हे गाय पाळून ज्यांना जेवढं पुण्य मिळालं तेवढं आज आपल्याला सांगण्याने आणि ऐकण्याने मिळालेलं आहे. बरं का, म्हणजे रोज ऐकावं का कधी कधी ऐकावं? रोज ऐकावं असं वर्णन केलं. गायीनं जर घरामध्ये ओरडली, वासराने जर गायी घरामध्ये ओरडली ना, घरातल्या दुष्ट शक्ती निघून जातात. बरं, कुत्र ओरडलं तर जात नाही. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे जे घरामध्ये जे दोष आहे, ती गाय घरामध्ये ती वासरू ओरडल्याने निघून जात. एवढं तिच्या वाणीमध्ये सामर्थ्य. बरं, म्हणून अशी ही गोमाता ही खरी सर्वांची माता आहे. आणि त्या गोमातेचं सर्वांनी आज आपण पालन केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे. त्या गोमातेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आपण सद्भावना ठेवली पाहिजे. आणि प्रत्येकाचा हा धर्म आहे. जसा वैष्णवांचा धर्म आहे तसा प्रत्येक जीवाचा धर्म आहे. हा सांगण्याकरता हा विचार घेतला. जसं वैष्णवाचा धर्म काय आहे तसा तुकोबाराय म्हणतात, अखिल विश्वातल्या जीवाचा धर्म काय आहे. त्या दोन्ही धर्माची सांगड जर आपल्याला पाहिजे असेल, त्या सांगडीचा थोडासा विचार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत भेदाभेद भ्रम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. जो वैष्णव आहे तो वैष्णव या विश्वाकडे पाहत असताना या विश्वाला तो विष्णू स्वरूप दृष्टीने पाहतो. विष्णू पासून हे वेगळं नाही आहे. मग विष्णू पासून वेगळं नाही तर या जगतामध्ये निर्माण झालेल्या वस्तू त्याच्यापासून वेगळ्या असतील का? वेगळ्या असतील का? नाही बरं का. आता संपूर्ण विश्व जर विष्णू स्वरूप आहे तर या विश्वामध्ये असणारी गोमाता विष्णू पासून वेगळी असेल का? अहो ती विष्णू स्वरूपच आहे. हे कोणी मानायचं? हे आम्ही तुम्ही मानलं पाहिजे बरं का. वैष्णवाला तर सगळं विष्णू स्वरूपच दिसत. विष्णू स्वरूपच दिसत. आपण त्या विष्णूकडे पाहत असताना या विश्वाकडे पाहत असताना या विश्वामध्ये जी देवाने धर्माची पालना करता धर्माच्या स्थिरते करता जी अनेक वस्तू निर्माण केल्या त्याच्यामध्ये गोमाता ही सुद्धा याच्यापासून वेगळी नाही. या भावनेने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे बरं का. याच भावनेनं पाहिलं पाहिजे. देव आणि जीव वेगळा नाहीये. जीव आणि देव वेगळा, जीव आणि देव वेगळा नाही. मी पुन्हा पुन्हा शब्द वापरतो. देव वेगळा आणि जीव वेगळा असं कोण मानतो? आम्ही मानतो. जीव आणि देव वेगळे नाहीत, एकच आहे. एकच आहे. लक्षात ठेवा. मग जो गायीच्या ठिकाणी असलेला जीव तो देव स्वरूप आहे का वेगळा आहे? पण या भावनेनं आम्ही पाहतो का? या भावनेनं आपण पाहत नाही. या भावनेनंच आपण त्या गोमातेकडे पाहिलं पाहिजे बरं का. म्हणून तर वर्णन केले त्या गोमातेला कधीही आपण मारू नये बरं का. कधीही काठीने मारू नये. काय असं ते इशाऱ्यावरती तिला कार्य करायचं बरं. बाकी काय करायचं नाही. तिच्या पाठीवरती हात फिरवण्याने तिला कळतं. पाठीवरती हात फिरवण्याने कळतं. डॉक्टरांचं मत आहे बरं का. ज्याचा रोज बीपी वाढतो ना त्यांनी काय करू, रोज सकाळी गाईच्या पाठीवरून पोटाखालून
हात फिरवायचा न चुकता, नित्य नियम नामी रोज बर. हे किती 5 मिनिटं 10 मिनिटं हेच कार्य करायचं रोज. रोज त्या गाईच्या अंगावरून पोटावरून सर्व अंगाने हात दोन्ही फिरवायचे. आपलं हे रक्ताचं जे वाहिन्या आहेत ना त्या सतेज चालतात. हात फिरवणे नाही बरं का. त्याला बीपीची गोळी खायची गरज नाही. बीपीची आम्हाला कुत्र्यावरती हात फिरवायला वेळ आहे, पण गाईवरती हात फिरवायला वेळ नाही. सांगण्याचा भाव आहे जसं त्या वैष्णवांचा धर्म आहे तसं आज सकल जीवांचा धर्म आहे. या भूतलावरती पशु योनी देवाने निर्माण केली आणि त्या पशु योनीमध्ये एक देवाचं स्वरूप, देव स्वरूप असणारी गो माता आहे. तिच्याविषयी तुम्ही भेदाची भावना निर्माण होऊ देऊ नका. आणि भेदाची भावना निर्माण जर झाली तर महाराज म्हणतात ती अमंगळ आहे. अमंगळ आहे. हे आमच्या तुमच्या करता सांगतोय, वैष्णवांचा लक्षण आहे ते. आता आपल्याला सांगायचं नाहीच आहे, सांगायचं नाहीच आहे. त्याचा तो धर्म आहे, आपलाही तोच धर्म आहे. देव याच भावनेने आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. तुकोबराने विचार म्हणलाय, मुख्य धर्म देव धर्म देव सुखी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा धर्म आहे कुठला? देवचित्ती. देव या भावनेनं सर्वाकडे पाहणं हाच धर्म आहे. आणि तो कसा मध्ये आदी अंती अवसानी तिन्ही कालामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये त्या प्रत्येक वस्तूकडे पाहत असताना देव या भावनेनं आज आपण पाहणं हाच मनुष्याचा धर्म आहे. हाच धर्म आहे. आणि त्या धर्माचं अनुष्ठान प्रत्येकाने करावं का आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर, आपलं चांगलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर, आपल्या जीवनाचं भलं होत असेल तरी आपण जीवनामध्ये करावं. हे कर्मच आहे, सत्कर्मच आहे. आणि सत्कर्म करण्याने आनंद होतो. कोणाला आनंद होतो? देवाला. आज आनंद आहे कोणाला? देवाला. का? गोपूजन होत आहे. गोपूजन होत आहे. तयाचा हरी वाटे देवा. का? धर्माचं पालन, धर्माचं अनुष्ठान करणार जो कोणी करतो त्याचा देवाला फार आनंद होतो. फार आनंद होतो. आपल्याही केलेल्या सत्कर्माचा, आपण केलेल्याही कर्माचा जर देवाला आनंद व्हावा, आपलं कल्याण व्हावा असं वाटत असेल तर महाराज म्हणतात मी काय सांगतो ते ऐका. मी काय सांगतो ते ऐका. काय ऐका? ऐका जी तुम्ही, ऐका जी तुम्ही भक्त भागवत
भागवत हे शब्द बाजूला ठेवायचे. ऐकाजी तुम्ही म्हणजे आम्ही तुम्ही आपल्याला जर मानव म्हणून घ्यायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही हे ऐका. काय ऐका? प्रत्येक मानवाने ऐका, प्रत्येकाने ऐका बर का. कशा करता ऐका? करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांगी करता. आपलं जीवनामध्ये हित साधावं असं वाटत असेल तर प्रत्येक मनुष्याने या धर्माचं पालन केलं पाहिजे. लक्षात ठेवा. एक हिताचा विचार आहे. इथं शब्द काय वापरला? कराल ते हित सत्य करा. माणसं बायकोचं डोळं जेवण मोठ्याने घालतात पण गाईचं डोळं जेवण कोणी मोठ्याने घालत नाही. बरं काय घालत? मी तर ऐकलेलं आहे पण आज प्रसंग पहिल्यांदा माझ्याकडे आला. म्हणजे हजर राहण्याचा. काही माणसं घालतात तेवढं तात्पुरतं घालतात. गोशाळेमध्ये सुद्धा भरपूर गोच्या तिथं सुद्धा घालत नाही. बरं बायकोचं डोळ जेवण घालणं हे कर्म आहे आणि गाईचं गोळ जेवण घालणं हे सत्कर्म आहे. हिताच्या दृष्टीने फार महत्वाचा विचार लक्षात ठेवा. इथं लौकिकाचा संबंध नाही आहे. मला ज्ञानोबा म्हणजे घरातल्या घरातच करायचं आहे म्हणला. मग म्हणजे माणसं चिवडी आली घरात मावेनातून बाहेर घेतली म्हणजे पत्रिका छापलेली नाहीये. काय फोनवरती गेला असेल तेवढंच. म्हणजे कर्तव्य बुद्धीनं जीवनामध्ये काही कर्म करावं लागतं. लक्षात ठेवा. आणि काही हिताच्या दृष्टीने कर्म करावं लागतं. ही हिताच्या दृष्टीनं अतिशय श्रेयस्कर आहे म्हणून आम्हा तुम्हाला सांगतात ऐकाजी तुम्ही. आम्हा तुम्हाला सांगतात, सर्वांना सांगतात कराल ते हित सत्य करा. जे केल्यानंतर त्या सतनाम परमात्म्याला त्याचा आनंद होईल. जे केल्यानंतर त्याच्यामध्ये निष्काम पुण्य निर्माण होईल. जे केल्यानंतर त्याच्यामध्ये अंतकरणाची शुद्धी होईल. जे केल्यानंतर जे आपल्याला मोक्षाला उपयोगी पडेल असं जे जे केलं जातं त्याला म्हणतात सत्यवर्क, सत्कर्म. कराल ते हित सत्य करा. मग ते कसं करा? करायचं ना मग ते करत असताना असंच करा. ते करण्याकरता महाराज म्हणतात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठल्याच जीवाचा द्वेष करू नका. कुठल्याच जीवाचा मत्सर करू नका. आम्ही फक्त मनुष्य जीवाच्या ठिकाणी त्याला जीव ही संज्ञा आपण देतो. पण जेवढे म्हणून या भूतलावरती योनी देवानी निर्माण केल्या त्याच्यामध्ये कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत त्याला जीवच म्हटलेला आहे. बरं का? त्याला काय म्हटलेलं आहे? जीवच म्हटलेला आहे. कुठल्याही जीवाचा द्वेष करू नका. कुठल्याही जीवाला मारू नका. मारू नका. बरं का? त्याचा जीव घेऊ नका. त्याचा प्राण घेऊ नका. फार दोष आहे. लक्षात ठेवा. फार दोष आहे. जसं त्या द्रौपदी मातेच्या जीवनातला प्रसंग सांगितलेला आहे. त्या पांडवांची मुलं मारली कोणी? अश्वत्थामा. झोपेमध्ये मारली आणि ती मारल्यानंतर पाचही पांडव क्रोधायमान झाले. त्यात भीम उठला. म्हणले आता मी अश्वत्थामाला शिल्लक ठेवत नाही. द्रौपदीने सांगितलं
मारू नको. का मारू नको? मी जशी आई आहे तशी त्या अश्वत्थामाला सुद्धा आई आहे. माझी मुलं मारल्यानंतर जसा माझ्या अंतकरणाला वेदना झाल्या, तसं तुम्ही अश्वत्थामाला जर मारलं तर अश्वत्थामाच्या आईला सुद्धा वेदना होतील. यालाच म्हणतात कोण्याही जीवाचा नगडो. जर आपल्याला मारल्यानंतर दुःख होतं तर जनावराला मारल्यानंतर काय सुख होतं का? त्याला दुःखच होतं. म्हणून जनावराच्या अंगावरती कधीही उगारू नये. उगारू नये. हे बऱ्याच लोकांना कळत नाही बघ. कधीही जनावराला काठीने मारू नये. आता त्याचा जीव घ्यावा, मग त्याचा प्राण सुद्धा घेऊ नये. मारण्यामध्ये जर एवढ्या वेदना आहेत, नुसतं काठीने, तर प्राण घेण्यामध्ये किती वेदना असतील. कुठल्याही जीवाला अशा वेदना होतील असं जीवनामध्ये वागू नका. अशा समभावाने त्या जीवाकडे पाहून आपली सद्भावना ठेवून जीवनामध्ये वागणं. महाराज म्हणतात हीच त्या सर्व जीवाची पूजा ईश्वराला प्राप्त होते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसमांची विरा पूजा केली होया पारा तोषाई लागी. वर्म सर्वेश्वर पूजनाचे का कशावरून? महाराज त्याला दृष्टांत देतात. तुका म्हणे एका
जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हा संपूर्ण विश्व हे परमात्मा स्वरूप आहे, तशी ही गो माता सुद्धा विष्णू स्वरूप आहे. विष्णू स्वरूप आहे. त्या गो मातेमध्ये आणि भगवंतामध्ये भेद नाहीये. भेदने लक्षात ठेवा. जेवढं भगवंताच्या सेवेनं जीवनामध्ये प्राप्त होतं, तेवढंच गो मातेच्या सेवेने जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून हा भेद ठेवू नका. त्याचा काय परिणाम होतो जीवनामध्ये, त्या परिणामाचं वर्णन केलेलं आहे. सुख दुःख जीव भोग पावे. आणि हा भाव मनी मानशी तुकोबार आहे. अखिल विश्वातल्या मानव समाजाला आपल्याला हे जाणीव करून देतात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंग. वेळेचा काल लक्षात घेऊन मुख्य आपली प्रस्तावना गोमातेच्या सेवेची आहे. फक्त अभंगाचा धावता शब्दार्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. त्या गोमातेचं पुष्कळ वर्णन केले. फक्त मी तुम्हाला हे वर्णन केलं, फक्त हे 5 ते 6 श्लोकाचं वर्णन आहे बरं. काही एक महाभारतातला श्लोक आहे, एक अथर्व वेदातला श्लोक आहे, 2 ब्रह्मवैवर्त पुराणातले श्लोक आहे, काही विष्णू पुराणातले श्लोक आहे. एवढ्याच श्लोकाच्या आधाराने तुम्हाला सांगितलं गोमातेचं महत्व सांगणारा एवढा महान ग्रंथ आहे. 7 दिवस गोमातेची कथा करता येईल एवढा त्याचा विस्तार आहे बरं. एवढं त्या गोमातेचं महत्व सांगितलेलं आहे. आणि त्या गोमातेचं सांगणारा एवढा मोठा ग्रंथ गोरखपूरने निर्माण केलेला आहे बरं. गोरखपूरने निर्माण केलेला आहे. तो काय मी आज पाहिला नाही. गोरखपूरने निर्माण केलेला एक पर्यावरण नावाचा अंक आहे. गेल्या वर्षीचा जानेवारीतला दिवाळी अंक आहे त्यांचा. आणि त्याच्यामध्ये फक्त 5 श्लोकाचं आलेलं वर्णन आज फक्त केलंय. मी विचार केला त्या पर्यावरण अंकामध्ये जर एवढं सांगितलेलं, एवढं सांगण्याकरता वेळ जर गोमातेचं स्वतंत्र वर्णन करणारा एवढा मोठा ग्रंथ आहे, तो जर सांगायचा ठरला तर बराच काल आपल्याला लागेल. म्हणून त्या गोमातेचं आज आपण या ठिकाणी पूजन आणि तिचा हा ढोल जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी या परिवाराच्या वतीनं आज तो संपन्न होत आहे. आपलं सर्वांचं सौभाग्य आहे. एकाच्या कैवारी उगवे थोडे, तेव्हा आपल्यालाही तो आनंद त्या सेवेमध्ये रत होण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. अशी त्या गोमातेची सेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावी आणि त्या गोमातेचं रक्षण घडावं, त्या गोमातेचं पालन घडावं. गोमातेची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा. गोमातेच्या धर्माचं पालन करणं, त्याचं अनुष्ठान करणं म्हणजेच ईश्वराच्या साधनेचं अनुष्ठान आहे. आणि ते आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये घडावं हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला आपण पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका.